नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो, श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना म्हणजे सणासुदीचा महिना मानला जातो. सर्वात जास्त सण हे श्रावण महिन्यातच येतात आणि हा महिना भगवान शिवांना समर्पित असतो. आणि श्रावण महिन्यात आलेले सर्व सण आपण अगदी उत्साहाने आनंदाने साजरे करत असतो. श्रावण महिन्यामध्ये येणारा अतिशय प्रसन्नदायी, आरोग्यदायी आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा सण म्हणजे रक्षाबंधन. प्रत्येक बहीण रक्षाबंधन या सणाची वाट पाहत असते, कारण याच दिवशी बहीण भावाच्या अतूट नात्याची, प्रेमाची गाठ घट्ट होत असते. या दिवशी बहीण भावाला राखी बांधत असते. बहीण भावावरचे आणि भाऊ बहिणीवरचे प्रेम या दिवशी साजरे करत असतात. आणि रक्षाबंधन हा नुसता सण राखी बांधून होत नाही, तर बहीण भावावर राखी बांधून त्याच्या आरोग्यासाठी, प्रगतीसाठी, भरभराटीसाठी प्रार्थना करत असते आणि भाऊ बहिणीला रक्षणाचे वचन देत असतो. अशा प्रकारचा हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये साजरा केला जातो. या सणाला अतिशय महत्त्व दिले जाते. हा सण बहीण भावांच्या प्रेमाचा सण म्हणून ओळखला जातो. प्रत्येक बहीण भावाला राखी बांधताना हीच प्रार्थना करते की माझ्या भावाची प्रगती होऊ दे, त्याच्या हातामध्ये पैसा टिकू दे, त्याच्या घरामध्ये लक्ष्मी टिकू दे, वाद विवाद भांडणं कधीही होऊ नयेत, इतकीच त्या बहिणीची इच्छा असते. मग प्रत्येक बहिणीने या प्रार्थना करताना आणखी एक उपाय करायचा आहे. तो केल्यानंतर भावाच्या आयुष्यामध्ये कधीही अडचणी निर्माण होणार नाही. तर तो कोणता उपाय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उपाय म्हणण्यापेक्षा अशी कोणती कामं आहेत जी आपण रक्षाबंधन दिवशी भावाला राखी बांधताना नाही केली पाहिजेत तेच पाहणार आहोत. रक्षाबंधन हा सण 9 ऑगस्ट शनिवारी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये या सणाला अतिशय पवित्र स्थान दिले आहे. तर या व्हिडिओमध्ये भावाला बहीण राखी बांधते, ती राखी कोणत्या प्रकारची बांधावी आणि कोणत्या प्रकारची बांधू नये तेच पाहणार आहोत. तर अशा कोणत्या राख्या आहेत की ज्या आपण भावाला बांधल्या तर भावाच्या आयुष्यामध्ये कधीही सुख, शांती, समृद्धी येणार नाही, त्याच्या आयुष्यात प्रगती होणार नाही, भाऊ बहिणीचे नाते घट्ट होणार नाही तेच पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, राखी खरेदी करण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा. आजकाल अनेक प्रकारच्या राख्या बाजारात येऊ लागल्या आहेत, जसे की ब्रेसलेट राखी, कार्टून असलेल्या प्लास्टिकच्या राख्या बाजारमध्ये उपलब्ध आहेत. या राख्या देखील खूप सुंदर दिसतात, म्हणून आपण त्या खरेदी करतो आणि भावाला हातामध्ये बांधतो. पण मैत्रिणींनो, सुंदर दिसते म्हणून अशा प्रकारच्या राख्या खरेदी करू नयेत. हिंदू धर्मामध्ये राखीकडे फक्त फॅशन म्हणून पाहिले जात नाही. राखीचा खरा अर्थ रक्षासूत्र आहे, जो धाग्यांपासून बनलेला असतो. म्हणून तुम्ही तुमच्या भावाला या प्रकारची राखी घालणे टाळा. जी राखी धाग्यापासून बनलेली असते, मोत्यापासून बनलेली असते, ती राखी अवश्य खरेदी करा. पण कार्टून किंवा वेगवेगळ्या प्रकारची चित्र असलेली राखी कधीही खरेदी करू नका. लोकरचा धागा असावा, त्यामध्ये रंगबेरंगी चकाकीचे मोती असावेत, डिझाईन असावी, अशा प्रकारची राखी खरेदी करावी आणि ती भावाच्या मनगटामध्ये बांधावी. भावाच्या हातामध्ये नुसता धागा जरी बांधला तरी तो धागा राखी म्हणून ओळखला जायचा. पूर्वी रंगबेरंगी राख्या नसायच्या, म्हणून रंगीत धाग्याचा वापर केला जायचा. म्हणून मैत्रिणीनं राखी घेताना धाग्यामधीलच घ्यावी, ब्रेसलेट सारखी राखी नसावी. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे राखी खरेदी करण्याचा नियम म्हणजे देवाचे नाव किंवा देवाचे चित्र असलेली राखी आणणे अनेकांना शुभ वाटते, तर ते चुकीचं आहे. आपल्याला वाटते देवाचे चित्र असलेली राखी घेतली तर ती खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसेल, आपल्या भावाला ती जास्त फलदायी ठरेल, पण हे चुकीचे आहे. अशी राखी आणणे टाळावे, कारण आपण ती राखी काढून इकडे तिकडे फेकून देतो. अशा परिस्थितीत देवदेवतांचा अपमान मानला जातो, तसेच तुम्हाला याचे अशुभ परिणाम मिळू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही देवाचे नाव किंवा देवाचे चित्र असलेली राखी खरेदी करणे टाळावे. देवी देवतांचे चित्र असलेली राखी खरेदी केली तर त्या देवी देवतांचे चित्र आपल्याला जपून ठेवण्याची गरज असते, पण कोणीही असं करत नाही. राखीचा वापर झाल्यानंतर ती कोठेही कचऱ्यामध्ये फेकली जाते. तर यामुळे भावाच्या आयुष्यामध्ये अतिशय त्रासदायक घटना घडू शकतात, काहीतरी विपरीत घडू शकते. त्यामुळे राखी खरेदी करताना देवी देवतांचे चित्र असलेली राखी अजिबात खरेदी करू नये. त्यानंतर हिंदू संस्कृतीमध्ये काळा रंग शुभ मानला जात नाही. काळा रंग म्हणजे अशुभच मानला जातो आणि तो नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. बघा, कित्येक लोक काळ्या कलरची कपडे सुद्धा वापरत नाहीत. काळ्या कलरची कोणतीच वस्तू जास्त प्रमाणात खरेदी केली जात नाही, कारण काळ्या रंगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ स्थान मिळालेलं आहे.
काळा रंग म्हणजे नकारात्मकता मानली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या भावासाठी काळ्या रंगाच्या धाग्यापासून बनवलेली राखी अजिबात खरेदी करू नका, निवडूच नका. यामुळे तुम्हाला राखी बांधण्याचा पूर्ण फायदा मिळत नाही आणि त्याचा तुमच्या भावावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मैत्रिणींनो, भावाला राखी खरेदी करताना काळा रंग सोडून लाल, पिवळा, हिरवा, विशेषतः पिवळ्या रंगाला महत्त्व द्या, कारण पिवळा रंग आपल्या गुरूचा रंग मानला जातो. तरीही काळा रंग सोडून इतर कोणताही रंग तुम्ही खरेदी करून भावाला राखी बांधू शकता. लक्षात ठेवा, काळ्या रंगाची राखी भावाला अजिबात बांधू नका. चला तर मैत्रिणींनो, राखी खरेदी करण्याअगोदर हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, तर तुम्ही यातील नियम नक्की पाळा. बहीण भावाला राखी खरेदी करताना अतिशय उत्साहामध्ये राखी खरेदी करीत असते. तिच्या मनामध्ये एकच इच्छा असते, आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलंच घडावं, त्याची भरभराटी व्हावी, त्याच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी भरभरून त्याला मिळावी. तर प्रत्येक बहिणीची इच्छा पूर्ण व्हावी हीच प्रार्थना स्वामी महाराजांच्या चरणी करते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका.